विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 12वी विज्ञानमध्ये तुम्हाला माहितीच आहे की गणित विषयाचे दोन पार्ट आहेत. एक आहे मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट आणि दुसरा आहे मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड. तर आपल्याला मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड मध्ये जो युनिट आहे इनडेफिनाइट इंटिग्रेशन्स नावाचा, त्यामध्ये बरेचसे फॉर्म्युले आहेत आणि हे फॉर्म्युले कशा प्रकारे लक्षात ठेवायचे या बाबतीत एक ट्रिक समजून घ्यायची आहे. कारण हे जर फॉर्म्युले तुमच्या लक्षात राहिले तर पुढील या युनिटवरचं जे काही थेरम आपल्याला प्रूव्ह करायचे असतात, जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात, ते प्रॉब्लेम आपण फार व्यवस्थितपणे सॉल्व्ह करू शकतो. नाही तर आपल्याला जर याचे फॉर्म्युलेच माहीत नसतील तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नाही. कारण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मेथड्स आहेत आणि त्या मेथड्स मध्ये हे जे फॉर्म्युले आहेत त्या फॉर्म्युलेचा उपयोग होतो. जसं इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन आहे, पार्शियल फ्रॅक्शन्स आहे, इंटिग्रेशन बाय पार्ट्स आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर काही असे प्रॉब्लेम्स असतात की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 2-3 मेथड आपल्याला यूज करायचे असतात आणि त्यानंतरच त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन्स आपल्याला फाइंड आउट करता येते. म्हणून हा जो युनिट आहे एक, की जे फॉर्म्युले कशा प्रकारे लक्षात ठेवायचे, तो फार महत्वाचा याच्यामधला पार्ट आहे. तो मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि हे फार सिंपल आहे. तुम्ही याच्या अगोदरचं जे तुमचं चॅप्टर आहे ते आहे डेरिव्हेटिव्ह, आणि डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले जर तुमच्या लक्षात असतील तर इनडेफिनाइट इंटिग्रेशनची डेफिनेशन यूज करून आपण इंटिग्रेशनचे फॉर्म्युले कन्स्ट्रक्ट करू शकतो आणि ते फॉर्म्युले आपल्याला आता कन्स्ट्रक्ट करायचे आहेत. तर सर्वप्रथम आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशन नावाचं जे युनिट आहे बघा, हे इथं मी या स्क्रीनवर शेअर केलेलं आहे. या इनडेफिनाइट इंटिग्रेशनची आपल्याला डेफिनेशन समजून घ्यायची आहे, हे लक्षात घ्या. आणि एकदा का डेफिनेशन तुमच्या लक्षात आली की मग बाकीच्या गोष्टी फार लवकर याच्या जे काही फॉर्म्युले आहेत ते आपल्याला तयार करता येतील, हे आपण सर्वप्रथम लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून आपण डेफिनेशन समजून घेऊया. बघा, डेफिनेशन फार सिंपल आहे याची. लेट द डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज जी ऑफ एक्स. बघा, हे वर्ड मध्ये आहे. वर्ड मध्ये काय इथं मी टाईप केलेलं आहे, let the derivative of the function f of x with respect to x is g of x. Means in mathematics ddx of f of x is equals to g of x. जे विद्यार्थी याचा स्टडी करतात त्यांना हे फार लवकर लक्षात येईल. ddx of f of x is equals to g of x हे आपण ऍझ्युम केलेलं आहे. Then the indefinite integrations of g of x with respect to x is f of x. Indefinite integrations of g of x with respect to x is f of x. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ g of x into dx is equals to f of x प्लस इथं आपण c ऍड केलेला आहे. हा c आहे इथं बघा, c that is where c is integrating constant. म्हणजे ही जी डेफिनेशन आहे ही जर इन शॉर्ट मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायची असेल तर कशा प्रकारे लक्षात ठेवायची बघा, ddx of f of x is equals to g of x. Then indefinite integrations of g of x into dx is equals to f of x plus c. अशा प्रकारची ही डेफिनेशन आहे आणि या डेफिनेशनचा वापर करून आपण डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युल्यावरून इंटिग्रेशनचे फॉर्म्युले कशा प्रकारे तयार करायचे ते आता आपण बघणार आहे बघा. तर इथं मी दिलेलं आहे, बाय युजिंग द डेफिनेशन्स ऑफ इनडेफिनाइट इंटिग्रेशन्स वी कन्स्ट्रक्ट द फॉलोइंग रिझल्ट, that is the standard result in indefinite integration. First, we know that in derivative ddx of x is equals to 1, therefore integrations of 1 into dx is equals to x plus c. म्हणजे इथं काय केलं मी, इनडेफिनाइट इंटिग्रेशनची डेफिनेशन्स यूज केलेली आहे. बघा ती कशी आहे. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स जर बघितलं तो 1 आहे, तुम्हाला माहित आहे. मग राईट हँड साइडचं इंटिग्रेशन घ्यायचं आणि लेफ्टचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. बघा, राईट हँड साइडचं इंटिग्रेशन घेतलं, इंडेफिनाइट इंटिग्रेशन ऑफ 1 into dx, dx that is integrating with respect to x is equals to इकडचा डेरिव्हेटिव्ह काढला x प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c. मग आता तुम्हाला इंडेफिनाइट इंटिग्रेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना जेव्हा तुम्हाला कुठल्याही सिंपल फंक्शनचं इंटिग्रेशन काढायचं आहे, समजा आता इंटिग्रेशन 1 into dx तुम्हाला काढायचं आहे प्रॉब्लेम मध्ये, तर 1 ला असा प्रश्न विचारायचा तू कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे. तर 1 कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे मित्र, तर x चा डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणून x प्लस c हे त्याचं इंटिग्रेशन राहते. हे तुम्ही इथं लक्षात ठेवायला पाहिजे.
तर अशा प्रकारे आपण वेगवेगळे जे काही रिझल्ट आहेत ते इथं आता आपण तयार करणार आहे. ddx ऑफ x टू द पॉवर n पॉवर फंक्शन आहे इज इक्वल टू n x टू द पॉवर n मायनस 1. Therefore, here integration x to the power n into dx is equals to x to the power n plus 1 upon n plus 1 plus c. Next, ddx of 1 by x is equals to minus 1 by x square. Therefore, from this, integrations of minus 1 by x square into dx is equals to 1 by x. ddx of root x 1 by 2 root x. Therefore, from this, by using the definitions of indefinite integrations of 1 upon 2 root x into dx is equals to root x. Next, ddx of e to the power x is equals to e to the power x. Therefore, from this integrations of e to the power x into dx is equals to e to the power x plus c. म्हणजेच काय केलं आपण की डेरिव्हेटिव्हचा जर फॉर्म्युला तुम्हाला एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे याचा जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह माहित नाही ddx ऑफ e टू द पॉवर x e टू द पॉवर x त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याच्यावरून त्याचं इंडेफिनेट इंटिग्रेशन कसं कन्स्ट्रक्ट करायचं तर इंडेफिनेट इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर x इंटू dx इज इक्वल्स टू इकडचा डेरिव्हेटिव्ह काढा म्हणजेच येईल e टू द पॉवर x प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c. सिंपल मध्ये आणखी सांगतो मी मराठीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना मराठी समजते त्यांनी e टू द पॉवर x ला असा प्रश्न विचारायचा आपल्या स्वतःलाच आपण स्वतः प्रश्न विचारायचा आहे आणि स्वतःच त्याचं उत्तर द्यायचं आहे. e टू द पॉवर x ला आपण जर प्रश्न विचारला तर कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे तो e टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ddx of log x 1 by x. Therefore, here integrations of 1 by x into dx is equals to log x plus c. म्हणजे 1 बाय एक्स ला आपण असा प्रश्न विचारला की तो कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे तर 1 बाय एक्स हा लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून त्याचं लॉग एक्स हे इनडेफिनाइट इंटिग्रेशन राहते हे तुम्ही इथं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि या साध्या ट्रिक आहेत मित्र या साध्या ट्रिक जर तुमच्या लक्षात राहिल्या तर तुम्ही याच्यावरच कुठलेही प्रॉब्लेम किंवा कुठलाही थेरम आपण प्रूव्ह करू शकतो. पण याच्यामध्ये एक कनेक्टिव्हिटी आहे ते म्हणजे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह माहित पाहिजे डेरिव्हेटिव्ह ज्याला येतो त्यालाच इंडेफिनाइट इंटिग्रेशन येते हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मला एक अपेक्षा आहे तुमच्याकडनं साधी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा त्याला शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजेच जे काही मॅथमॅटिक्सचे आपण व्हिडिओ या चॅनलवर टाकतो त्याची तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत होणार आहे. कुठलं घेऊ आपण बघा 8 नंबरचा फॉर्म्युला आहे ddx ऑफ a टू द पॉवर x हा फॉर्म्युला देतो आहे बघा ddx ऑफ a टू द पॉवर x is equals to a to the power x into log a. Here log a is constant. Log a is constant. Therefore integrations of a to the power x into dx. Log a constant म्हणून याला राईट साइडला नेतो डिनॉमिनेटर मध्ये आणि इथे याचा डेरिव्हेटिव्ह ए टू द पॉवर एक्स हा ए टू द पॉवर एक्स प्लस सी म्हणजे हा जो ddx आहे तो काढलाय आपण तो लिहायचा इथे ए टू द पॉवर एक्स ही जी कॉन्स्टंट टर्म आहे राईट साइडला ते येईल डिनॉमिनेटर मध्ये सो ए टू द पॉवर एक्स अपॉन लॉग ए प्लस सी. Therefore, integrations of a to the power x into dx is equals to a to the power x upon log a plus c. और सिंपली तुम्ही असा जर प्रश्न विचारला की a to the power x हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे तो a to the power x upon log a चा आहे हे सुद्धा इथं आपल्याला समजू शकते. त्यानंतर बघा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स याचे सुद्धा आपल्याला डेरिव्हेटिव्ह वरून इंटिग्रेशनचे रिझल्ट तयार करता येतात हे सुद्धा इथे महत्वाचं आहे. ddx of sin x cos x. Therefore, here integrations of cos x into dx is equals to sin x plus c. म्हणजे cos x ला आपण प्रश्न विचारायचा की तू कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे तो sin x चा डेरिव्हेटिव्ह आणि तेच त्याचे इनडेफिनाइट इंटिग्रेशन असते आणि ही याची सर्वात महत्वाची ट्रिक आहे लक्षात ठेवायची. नेक्स्ट पुढलं बघा ddx ऑफ cos x इज इक्वल्स टू मायनस sin x. मग आता इथं निगेटिव्ह साइनचं ऍडजस्टमेंट करायचं ती राईट साइडला टाकून द्यायची याला इंटिग्रेशन करू आपण इंटिग्रेशन ऑफ sin x इंटू dx इज इक्वल्स टू हा cos x लिहायचा प्लस याला करायला तर किती सिंपल आहे. नेक्स्ट आहे ddx of tan x sec square x. So integrations of sec square x into dx is equals to tan x plus c. म्हणजेच आपण इथं
सेक्स स्क्वेअर एक्स ला असा प्रश्न विचारायचा की कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे तो tan x चा डेरिव्हेटिव्ह आणि ते त्याचं इनडेफिनाइट इंटिग्रेशन असते. बघा पुढलं ddx ऑफ cot x तुम्हाला माहित आहे cot x चा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. याच्यावरून आता इंडेफिनाइट इंटिग्रेशन आपण कोसेक स्क्वेअर एक्स काढू शकतो. इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स इंटू dx ही निगेटिव्ह साईन लिहायची cot x प्लस c. हे झालं याचं इनडेफिनाइट इंटिग्रेशन इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स इंटू dx इज इक्वल्स टू मायनस कॉट एक्स प्लस सी. म्हणजेच कोसेक स्क्वेअर एक्स ला तुम्ही असा प्रश्न विचारू शकता की कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे तो मायनस कॉट एक्स. पुढे बघा ddx ऑफ sec x इंटू tan x. Therefore, integration of sec x into tan x into dx is equals to sec x plus c. म्हणजे sec x इंटू tan x हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे तो sec x चा डेरिव्हेटिव्ह आहे. ते त्याचं इनडेफिनाइट इंटिग्रेशन राहते. पुढं ddx ऑफ cosec x into dx minus cosec x into quat x. Therefore, here indefinite integration of cosec x into quat x is equals to this negative sign here as it is. राईट हिअर cosec x म्हणजे हा ddx आपण काढून टाकायचा cosec x इथं लिहायचा प्लस याच्या पुढे एक इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट तुम्हाला ऍड करायचा असतो तो इथं घ्यायचा प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c. Similarly, we write here the derivative of the inverse function and from this we construct the formula for indefinite integration. ddx of sine inverse x, we know that 1 upon under root 1 minus x square. Therefore, integrations of this 1 upon under root 1 minus x square into dx is equals to याचा ddx काढायचा sine inverse x plus c. म्हणजेच 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर ला आपण जर प्रश्न विचारला की कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे तो साइन इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह. ddx of tan inverse x 1 upon 1 plus x square. Therefore, here integrations of 1 upon 1 plus x square into dx is equals to tan inverse x plus c. म्हणजे राईट साइडला इंटिग्रेशन लावायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि लेफ्टचा डेरिव्हेटिव्ह काढला की त्याचं इंटिग्रेशन तयार होते. इथं आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशन ची डेफिनेशन यूज करतोय ddx of f of x is equals to g of x. Therefore, integrations of g of x into dx is equals to f of x plus c. हे सिंपल डेफिनेशन्स आहे ते तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याच्यावरून तुम्ही कुठलाही फॉर्म्युला तयार करू शकता. याला तुम्हाला रीडिंग करायची गरज नाही. काही पाठांतर करतात हुकमपट्टी करतात विद्यार्थी ते जर केलं तुम्ही हे विचारता ती मेथड इथं यूज होत नाही. हे तुम्ही पूर्णपणे लक्षात ठेवायला पाहिजे. ddx of tan inverse x 1 upon 1 plus x square. Therefore, integrations of 1 upon 1 plus x square into dx is equals to tan inverse x plus c. म्हणजे 1 upon 1 plus x square ला तुम्ही असा प्रश्न विचारा की तू कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे तो tan inverse x चा डेरिव्हेटिव्ह आणि तेच त्याचं काय राहते इनडेफिनाइट इंटिग्रेशन राहते. पुढे बघा ddx of sec inverse x is equals to 1 upon x into under root 1 minus x square. Therefore, integrations of 1 upon x into 1 under root 1 minus x square into dx is equals to sec inverse x plus c. म्हणजे sec inverse x याचा डेरिव्हेटिव्ह 1 upon x into under root 1 minus x square. तर त्याचं इंटिग्रेशन जर काढलं आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशन तर इथे याला प्रश्न विचारायचा आहे 1 upon x under root 1 minus x square हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे तो sec inverse x चा डेरिव्हेटिव्ह आणि ते त्याचं इनडेफिनाइट इंटिग्रेशन राहते. इतके मित्र हे सिंपल फॉर्म्युले लक्षात ठेवण्यासाठी. तर मी अपेक्षा करतोय की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर याला लाईक आणि तुमचे जे काही मित्र असतील त्यांना शेअर करा आणि माझं हे जे चॅनल आहे मॅथमॅटिक्स बाय प्रोफेसर पी वासन याला तुम्ही सबस्क्राईब करा. म्हणजे अशा प्रकारचे आपण जे नवनवीन व्हिडिओ इथं टाकतोय या चॅनलवर त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एक मदत होईल हीच त्याच्यामधून साधी माझी अपेक्षा आहे. तर ठीक आहे नेक्स्ट व्हिडिओ आपण त्याच्यावरचे प्रॉब्लेम कशा प्रकारे सॉल्व्ह करता येतील त्याच्यावरचे थेरम कसे प्रूव्ह करता येतील ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. पण त्यासाठी जे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. ओके.